मी म्हणलं गोड दिलं. हिरा, हिरा पाहिला का तुम्ही कधी? हिरा, हिरा, हिरा तुमचा वंशाचा दिवा हिरा नाही बरं का. हिरा, हिरा ऐका महाराज, तो हिरा शुभ्र दिसणारा हिरा, सफेद दिसणारा हिरा, तो हिरा टणक असणारा हिरा. एकानं काय केलं महाराज, हिरा आहे ना हिरा, तो घेतला आणि मग ऐरणीवर ठेवला. घणानं मारलं पण तो हिरा फुटला नाही, त्याच्यात जाऊन गुंतला. हिरा ठेविता ऐरणी, हिरा ठेविता ऐरणी, हिरा ठेविता ऐरणी, हिरा ठेविता ऐरणी. वाचे मारी ताजोगणी, वाके मारी ताजोगणी गणी, वाचे मोला पावे करा, वाचे मोला पावे करा. तो जीवाला पावे खरा करता होय तुरा. शाबास. हिरा ठेविता ऐरणी, वाके मारिता जो घणी. घणानं जर मारलं तो हिरा फुटत नाही. मग तो हिरा त्या ऐरणीत जाऊन बसतो. ऐकताना तुम्ही सगळे, ऐरणीत जाऊन बसतो. आणि मग आता त्या हिऱ्याला जर बाहेर काढायचं असेल तर, हिऱ्याला समजा तुमचा हिरा वंशाचा दिवा, तुम्ही किती काम सांगा, बापानं किती ओरडू द्या, तरी हिरा बाहेर निघणार नाही, तरी नाही निघणार. पण समजा ऐश्वर्या राय सारखी एखादी सुंदर मुलगी जर बाहेर आली तर त्या हिऱ्याला बोलवावं लागत नाही, ते सळकण बाहेर येतं दादा. हिरा हिरकणी काडे आयरन घुसळोनी, काडे आयरन घुसळोनी, काडे आयरन घुसळोनी. हिरा हिरकणी काळे ऐरणी, ऐरणी काळी वाकोली, काडे आयरन हिरा हिरकणी, हिरा हिरकणी काडे आयरन घुसळोनी, काडे आयरन घुसळोनी, काडे आयरन ज्ञानोबरायांनी सांगितलं, त्या हिऱ्याला जर बाहेर काढायचं असेल तर त्या हिऱ्यानं नुसती ऐरणी पाहिली की ते सळकण बाहेर आल्याशिवाय राहत नाही. हिरा हिरकणी, हिरकणी पाहिली की ते सळकण बाहेर येतं. हिरा हिरकणी काढी आतोणी ऐरणी, त्या ऐरणीतनं जर बाहेर काढायचं असेल तर हिरकणी नुसती पाहिली की ते सळकण बाहेर निघतो, तो हिरा महाराज. एकानं काय केलं, मुंबईवरून महागडा हिरा आणला बरं का, महागडा हिरा आणला आणि घरी आलं आणि सुतळी घेतली. सुतळी माहिती का तुम्हाला? सुतळीचा तोडा घेतला आणि त्याच्यात तो हिरा बांधला आणि गळ्यात घातला. त्याच्याकडे कोणी पाहिलं का? त्याच्याकडे कोणी पाहिलं का? अजिबात नाही. पण तोच हिरा पिवळ्या पिवळ्या चैनीमध्ये जर गुंफला, पिवळ्या पिवळ्या सोन्यामध्ये जर गुंफला तर सगळी लोक त्याला विचारतील कुठून आणला, कुठून आणला. कारण त्या हिऱ्याला सोन्याशिवाय शोभा नाही आणि सोन्याला हिऱ्याशिवाय शोभा नाही, कारण दोघं एकमेका विना आहे. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ए शोभवीले येरा शोभविले येरा शोभविले येरा शोभविले Oh
शोभविले येर येरा सोने एके ठाई हिरा. सोन्याला हिऱ्याशिवाय शोभा नाही आणि हिऱ्याला सोन्याशिवाय शोभा नाही. तसंच आहे दादा, भक्ताशिवाय देवाला शोभा नाही. आणि खरं सांगावं, जर भक्तच नसते तर देवाला काय शोभा असते? आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आषाढी वारीला पंढरपुरामध्ये 28 लाख लोक होती आणि त्यापैकी एकही माणूस जर पंढरपूरला गेला नसता तर विटेवरच्या मालकाला काय शोभा असते? आज विटेवरच्या मालकाला शोभा वाढली. त्याचं कारण आहे, कारण इतके सगळे भक्त मंडळी तिथे गेली म्हणून पंढरपूरचा महिमान वाढला. म्हणून भक्ताशिवाय देवाला शोभा नाहीत महाराज. भक्त आहे म्हणून देवाला शोभा आहे. नाही तर तो पहिला कसा होता? त्याला रंगही नव्हतं, रूपही नव्हतं, कदाचित त्याला आकारही नव्हता. महाराज म्हणतात रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया, निर्विकार निर्गुण ही तुझ प्रभु राया, निर्गुण ही तुझ प्रभु राया. रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया, निर्विकार निर्गुण निर्विकार निराकार तुझ प्रभु राया, तुझ प्रभु राया, तुझ प्रभु वा. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तू चिरगुराया, मे गुलाम मे गुलाम मे गुलाम तेरा. महाराज त्याला रंग नव्हतं, रूप नव्हतं, आकाराला आणणारा तो भक्तच आहे ना. आणि येला रूपा बळे, हा त्याला रूपाला आणलं, आकाराला आणलं, त्याचं नाव काय आहे? भक्त आहे. आणि भक्तच जर नसते तर देवाला काही शोभा नसती. आज भक्त आहे म्हणून देवाला शोभा आहे. तुम्ही म्हणाल ताई आम्ही सगळे भक्त आहोत, पण भक्त नेमकं म्हणायचं कोणाला? कोणाला म्हणायचं दादा? आपण सगळेच भक्त आहोत का? अजिबात नाही. मग कोणाला भक्त म्हणायचंय? ज्याचं पवित्र मन आहे दादा, ज्याच्या मनात कुणाच्या विषयी कधी कपट नाहीये, ज्या मात्र त्या ठिकाणी 6चे 6 विकार धुवून टाकले आहे, ज्याचं आचरण शुद्ध आहे. काकडा पाठ नसू द्या चालेल, हरिपाठ पाठ नसू द्या चालेल, पण ज्याच्या जीवनात रोज नामचिंतन आहे, पवित्र अंतकरण आहे, ज्याच्या मनात कुणाच्या विषयी वाईट नाहीयेत, जो सतत आणि सतत भगवंताचं चिंतन करतो, त्याला भक्त म्हणा महाराज. आणि त्या भक्ताशिवाय देवाला अजिबात शोभा नाही हो. ऐका ना जरा, वृंदावनातल्या कानोबाला महत्व वाढलं दादा, पण ऐका, त्या कानोबाचं जर चिंतन करायचं असेल ना आणि त्या कानोबाला आपलं करायचं असेल ना, तर पहिलं तिच्या भक्ताचं नाव घ्यावं लागतं, तेव्हा कानोबा आपलं होतो. मग ज्या कानाला जर आपलं करायचंय तर त्या भक्ताचं नामस्मरण आम्हाला करावं लागणार आहे. मग काय करावं लागेल? वृंदावनातला कानोबा आमचा व्हावा याच्यासाठी आम्ही काय करायचं? गोड भजन करायचं. एक हरी राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे हो राधे राधे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 राधे हो राधे राधे, 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 राधे राधे
राधे श्याम गजा